नमस्कार मंडळी, मी इन्स्टावले काका. आज आपण जाणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडीपासून 21 किलोमीटर अंतरावर कुरुंदवाड अकिवाट मार्गे असणाऱ्या एका पौराणिक अद्भुत स्थळाला भेट द्यायला. या ठिकाणी वास्तुकला, शिल्पकला, खगोल विज्ञान, अध्यात्म, श्रद्धा, भक्ती या सगळ्याचा अद्भुत आणि अजब मिलाफ तुम्हाला पाहायला मिळेल. पूर्ण व्हिडिओ बघा, अनेक गोष्टी कळतील ज्या तुम्हाला माहितीच नसतील. तर हे आहे खिद्रापूर, एक छोटंसं गाव जे कृष्णा नदी तीरावरती असून महाराष्ट्रातील कर्नाटक सीमेवरचं हे शेवटचं गाव आहे. इथून पुढं कर्नाटकची हद्द सुरू होते. इथं जवळपास 1400 वर्ष प्राचीन असणारं कोपेश्वर मंदिर आहे. या मंदिरामध्ये आपण आत येताना नगारखान्यातून प्रवेश करतो आणि आपल्याला समोर दिसतं ते भव्य असं कोपेश्वर मंदिर. या मंदिराची उभारणी चालुक्य काळात सुरू झाली, ती 7व्या शतकात. पण हे पूर्ण झालं 11व्या-12व्या शतकात शिलाहार आणि यादव राजांच्या काळामध्ये. हे मंदिर सध्या राष्ट्रीय संरक्षित स्मारक असून ते आता आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या ताब्यात आहे. आत येताना आपल्याला मंदिराचा पूर्ण नकाशा बारकाव्यासहित इथं डिस्प्ले केलेला दिसतो. पण इथला बारकोड जर स्कॅन केला तर पूर्ण माहिती ऑडिओ स्वरूपात ऐकता येते. त्याचप्रमाणे इथं तुम्हाला संपूर्ण माहिती फोटोसहित दाखवणारा गाईड सुद्धा मिळतो. शक्यतो गाईड घ्याच. मंदिरामध्ये आत येताच दृष्टीला पडतो याचा भव्य परिसर. आताचं मंदिर जे आहे ते काही प्रमाणात भग्न आहे, कारण त्यावरती झालेली मुघलांची आक्रमणं. अत्यंत निर्दयपणे या ठिकाणी मूर्तिभंजन करण्यात आलेलं असलं तरी याच्या सध्यातील अस्तित्वातल्या अवशेषावरून हे किती प्रतिष्ठित, सुंदर, प्रसिद्ध आणि कलात्मक मंदिर असेल याची प्रचिती आत्ताही येते. इथं जे खांब आहेत किंवा एकूणच बांधकाम आहे ते कोणत्याही प्रकारे चुना, सिमेंट, वाळू, रसायन यांचा वापर न करता इंटरलॉक पद्धतीनं दगड एकमेकात अडकवून बांधलेला आहे. सह्याद्री डोंगरामधील ब्लॅक बसॉल्ट दगड ओणक्याचे तराफे करून नदीतून इथवर वाहून आणला आहे. मग त्याच्यावरती कोरीव काम करून या मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. इथल्या प्रत्येक खांबावरती काही पुराणकथा, प्राणी, देवदेवता, यक्ष, अप्सरा, फुलं यांचं नक्षीकाम आहे. या मंदिराचे प्रमुख 5 भाग आहेत. यामध्ये सुरुवातीला आपण जिथून आलो तो नगारखाना, स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे 5 भाग आहेत. यातला हा स्वर्गमंडप भारतातील युनिक भाग मानला जातो. याला स्वर्गमंडप का म्हणतात याची माहिती इथल्या गाईडनी मला दिली. की त्या ठिकाणी यज्ञ व्हायचा आणि ते यज्ञाचं धूर जाण्यासाठी हा 13 फुटाचा व्यास सोडण्यात आलेला आहे. त्यासाठी या मंदिरासाठी स्वर्ग मंडपाला स्वर्ग मंडप आणि यज्ञ मंडप असं दोन्ही नावाने ओळखलं जातं, पण जास्ती करून या मंडपाला स्वर्ग मंडप या नावाने ओळखतात. तर आपल्याला त्यानंतर आपल्याला खाली एक दगड दिसतो. हा जो खालचा दगड आहे, ह्या दगडाचा सुद्धा व्यास हा 13 फुटच आहे. हा, ह्या दगडाचा सुद्धा व्यास 13 फूट आहे, पण हा 13 फूट कुठपर्यंत आहे, त्याचा टॉप पाहिला तर तिथपर्यंत फक्त तो 13 फुटाचा पोहोचतो. साईडचा जेवढा भाग आहे तो जास्तीच आहे. मग तो 13 फूट तो येईन, तो सिमिलर आहे. तर हा सिमिलर आहे. तर सिमिलर कसा आहे तो मी शेवटी सांगतो. तर हा जो दगड आहे याला म्हणतात रंगशिळा. रंगशिळा म्हणजे काय असतं, एक प्लॅटफॉर्म असतो, एक नृत्य वगैरे करायचं साधन, म्हणजे स्टेजवर गेल्यानंतर जे नृत्यांगना नृत्य करत असते त्याच्या डोक्यावरती एक स्पॉटलाइट असतो. त्या स्पॉटलाइटच्या प्रकाशाच्या सानिध्यामध्ये ते नृत्यांगना नृत्य करत असते. पण पूर्वीची काही लाईटची वगैरे व्यवस्था नव्हती आपल्याकडे नोव्हेंबर महिना आपल्याला आठवतो का, दिवाळी असते. त्या दिवाळीच्या नंतर येणारी एक पौर्णिमा असते, त्याला कार्तिकी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. त्याच पौर्णिमेच्या मध्यरात्री तर अशा पद्धतीने जेव्हा चंद्र मध्यभागी येतो, त्या चंद्राचा प्रकाश त्या रंगशिळेवरती पडतो. मग तेव्हाच्या नृत्यांगना कदाचित नृत्य करायच्या या कारणास्तव याला रंगशिळा असं म्हटलं जातं. या मंदिरामध्ये एकूण 126 खांब असून त्यातल्या 48 खांबांवर हा स्वर्ग मंडप तोलला गेलाय. यामध्ये समोरच्या 12 खांबांवरती अष्टदिक्पालांचे खांब आहेत, म्हणजेच 8 दिशांचे खांब आहेत, पण खांब 12 आहेत. म्हणजे ज्या ज्या दिशांना त्या त्या दिशांचे देव त्यांच्या वाहनांसहच नव्हे तर सपत्नीक विराजमान आहेत. इथल्या 2-3 खांबावरच्या मूर्त्या सध्या दिसत नाहीयेत. मुघलांच्या आक्रमणामध्ये यातल्या 3 मूर्ती भंगलेल्या आहेत. या ठिकाणी सूर्याची किरणं डायरेक्ट शिवलिंगावरती पडतात. ती 5, 6, 7 मे या 3 तारखांना. नगारखाना लांब असून सुद्धा ही किरणं डायरेक्ट शिवलिंगावर पडतात. तसंच यातला मधला दिवस जो 6 मे आहे तो शून्य सावली दिवस म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात ओळखला जातो. तर या दिवशी 12 ते 1:30 या वेळेमध्ये हा चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतो. माथ्यावरचा सूर्य बरोबर 13 फुटाच्या गवाक्षातून खालच्या 13 फुटाच्या या गोलावरती पडतो. इथं सूर्य तारखेप्रमाणे येतो आणि चंद्र तिथीप्रमाणे
नोव्हेंबर महिन्यातल्या त्रिपुरारी पौर्णिमेला बरोबर वरती गोलामध्ये येतो. म्हणजे सूर्य पंचांग आणि चंद्र पंचांग यांची मेळ साधणारी स्थापत्यकला इथं किती प्रगत होती ते कळतं. आता आपण इथं प्रवेश करतो मंदिराच्या गर्भगृहामध्ये. इथं आपल्याला दिसतात दोन लिंग. एक आहे शिवलिंग, जे कोपेश्वर म्हणून ओळखलं जातं, आणि दुसरं आहे विष्णूंचं लिंग, जे धोपेश्वर म्हणून ओळखलं जातं. खरोखरच इथं शिव आणि हरी, शिव आणि विष्णू यांचं एकत्र दर्शन आपल्याला पाहायला मिळतं. याचा प्रदक्षिणा मार्ग देखील एखाद्या शिवमंदिराप्रमाणे अर्धा नसून इथं आपल्याला पूर्ण प्रदक्षिणा घालता येते. इथून आपण आत येताच लगेचच शिवांचं दर्शन होत नाही. हे गुप्त लिंग आहे. आधी विष्णूंचं दर्शन करायचं आणि मग पुढे जाऊन वळून आल्यानंतर आपल्याला शिवदर्शन होतं. इथं शिवमंदिर असूनही या मंदिरामध्ये नंदी नाही, कारण इथला नंदी हा कृष्णा नदी पल्याड यडूर या कर्नाटकातल्या गावात आहे. इथं शिव, हरी, नंदी, सती या सर्व प्रतीकांचा उलगडा पौराणिक आख्यायिकेतून होतो, आणि हा परिसर पौराणिकदृष्ट्या किती पुरातन आणि महत्वाचा आहे हे कळतं. याविषयी इथले जे गुरव आहेत त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली. शिल्पकला आणि वास्तुकलाचं अत्यंत उत्कृष्ट असं नमुना असलेलं एक मंदिर आहे. तर भवानी शंकर कोपेश्वराचं नाव कोपेश्वर का पडलं, तर इथे भवानी शंकर कोपले म्हणून त्यांचं नाव कोपेश्वर असं नाव पडलेलं आहे. आणि त्यांचा राग शांत करण्यासाठी विष्णूनं स्वतः स्वयंभू अवतार धोपेश्वर म्हणून स्थापना केलेला आहे, म्हणून त्यांचं नाव धोपेश्वर पडलेलं आहे. इथे या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिराला नंदी नाही आहे. इथला नंदी जो आहे, तर हे शंकराची पत्नी जी सती आहे, ही दक्ष राजा जो वडील आहेत, त्यांचे वडिलांना 7-8 मुली होत्या. ही 8वी मुलगी ही पार्वतीचं नाव पहिलं सती आहे. तिचं माहेरघर इथे नदीच्या पलीकडे येडूर म्हणून गाव आहे कर्नाटकामध्ये. तिथं दक्ष राजांचं ते वास्तव्य होते. ते त्यांनी मोठा यज्ञ मांडला होता. त्या यज्ञासाठी सगळ्यांना आमंत्रित केलं, पण आपल्या जावयाला शंकराला त्यांनी आमंत्रण दिलेलं नव्हतं, निमंत्रण दिलं की येऊ नये म्हणून तर राग त्यावेळेला सती जी आहे ना, पार्वती आपल्या वडिलांच्या त्या कार्यक्रमासाठी इथला नंदी घेऊन गेलेली आहे. त्यामुळे इथं या मंदिरामध्ये नंदी नाही आहे. आणि ज्यावेळी वीरभद्राच्या तिकडे पलीकडे मंदिरात तुम्ही येडूरला जाता, तिथे 2 नंदी आहेत. त्या वीरभद्राचा मूळ नंदी एक आहे, आणि इथनं गेलेला खिद्रापूरचा नंदी तिथे खिद्रापूर तोंड करूनच बसलेला आहे. तिथे 2 नंदी आहेत. तर ते तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. आणि दक्ष राजा ज्या वेळेला यज्ञ मांडला, यज्ञ चालू होती, यज्ञाचा मंत्रोच्चार चालू होते, त्यावेळेला पार्वती जी आहे सती तिथे गेल्यानंतर तिथे तिचा अपमान झाला. तिला निमंत्रण देताना तू का आलीस असं तिची हेटाळणी झाली. त्याच्यामुळं तिचा अपमान झाल्यानंतर तिने तिथे यज्ञ कुंडामध्ये आहुती गेली, उडी मारली. त्यावेळेला त्या शंकराला अंतर्ज्ञानाने ते ओळखलं, आणि त्याच्यामुळे ते कोपल्यानंतर त्यांनी तांडव नृत्य चालू केलं. आणि इथं जे आहेत नदीच्या काठी 8 तीर्थ आहेत, 8 तीर्थ तयार झालेले आहेत. आणि तांडव नृत्य करत असताना त्यांच्या डोक्यातील चंद्र निघून पडलेल्या पलीकडे चंद्र म्हणून गाव आहे, तिथे चंद्रेश्वराचं मंदिर आहे. आणि तिथले 5व्या मिनिटाच्या अंतरावर वीरभद्राचं मंदिर लागतं. तुम्हाला वीरभद्रेश्वर मंदिर पण तुम्हाला दर्शन मिळेल तिथे. मग शंकर तिथे कोपल्यानंतर त्यांनी जटा आपटल्यानंतर जटेतून रुद्र निर्माण झाला. रुद्रातून वीरभद्र जन्माला आला. आणि वीरभद्र हा शंकराचा सेनापती, शिवसैनिकाचा सेनापती होता. त्याला आदेश दिला, जा म्हणे त्या यज्ञाचा विध्वंस करून टाक. आणि शंकराच्या आदेशाप्रमाणे त्या वीरभद्रानं त्या यज्ञाचा पूर्ण विध्वंस करून टाकला. आणि विध्वंस केल्यानंतर त्या दक्ष राजाचं मुंडकं उडवलं. त्याने मुंडकं असं उडवलं की त्याचे शिर जे आहे, नदी इथून 2 किलोमीटरच्या अंतरावर शिरगुप्पी म्हणून गाव आहे, तिथे शिरगुप्पी म्हणजे तिथं जाऊन पडलं ते शिर, तिथं म्हणून त्याचं नाव, गावचं नाव शिरगुप्पी असं पडलंय. तर तिथे जाऊन पडल्यानंतर सगळे ऋषीमुनी सगळे हे झाले की आता अर्धवट यज्ञ कसा पूर्ण केला पाहिजे ना. मग त्यावेळेला एका बोकडाचा शिर राजाच्या धडावर ठेवून यज्ञ पूर्ण करून घेतला झाला. त्याच्यानंतर मात्र शंकर कोपल्यानंतर त्यांनी तांडव नृत्य चालू केले. आणि समजल्यानंतर त्यांनी ते पार्वतीचं देह असा उचलून घेतला, यज्ञकुंडातून उचलून आणला, आणि ते पूर्ण पृथ्वीवर प्रदक्षिणा घालू लागले. त्यावेळेला विष्णू म्हणाले की आता तू मला बाकी काय सांगू नको, माझी पत्नी मला जिवंत करून दे. मग विष्णू म्हणाले आता तुझी ती पत्नी राहिली नाही, की ते यज्ञामध्ये तिचं
हे झालं, जीव गेल्यानंतर ती तुझी पत्नी राहिली नाही, तुला जर तीच पत्नी पाहिजे असेल, हिमालयामध्ये तपश्चर्या कर. मग मग शंकर पुन्हा हिमालयात गेले. हिमालयात गेल्यानंतर तपश्चर्या केली. हिमालय पर्वताच्या पोटी पार्वती म्हणून जन्माला आली ती. मग तिनं पुन्हा वरलं, त्याच्यामुळे परत तिचं नाव पार्वती असं पडलं. आणि त्याच्यानंतर मात्र शंकराला समजून शांत करण्यासाठी स्वतः ढोपेश्वराने तो स्वतः अवतार स्थापन केलेला आहे. मंडळी, सांगली कोल्हापूरकर तुमच्याप्रमाणेच मीही बऱ्याचदा या मंदिराला भेट दिलेली होती. पण हा सर्व इतिहास जेव्हा कळला तेव्हा मला आश्चर्यचकित व्हायला झालं. तुम्ही पुन्हा एकदा भेट द्या, नव्या नजरेनं या मंदिराकडे पहा. माझा व्हिडिओ कसा वाटला त्यावरती देखील जरूर कॉमेंट करा. नमस्कार. ओम नमः शिवाय.